हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कोंबडी वडे. तर मी हे चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने कट करून घेतलं आहे. तर आपण चिकन मॅरिनेट करूया. आलं लसूण मिरची याची पेस्ट, हळद, धना जिरा पावडर आणि मालवणी मसाला आणि मीठ हे आपण चांगलं मॅरिनेट करून घेत आहोत. हे बघा अशा पद्धतीने मॅरिनेट करून घेतलं आहे. आता आपण वड्याचं पीठ भागवणार आहोत. मी घातलं आहे मीठ, हळद आणि आता मी गरम पाणी घालणार आहे. हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आधी. अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेत आहोत. आता आपण गरम पाणी त्यावर सोडून पीठ मळून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा मी अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं आहे आणि आपण पीठ झाकून ठेवूया. मी आता कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये घालत आहे तेल. पण त्यामध्ये घालूया अख्खे मसाले. त्यामध्ये घालूया चिरलेला कांदा आणि थोडं मीठ घालूया. यामुळे कांदा शिजायला मदत होते. अशा पद्धतीने आपला कांदा आता शिजला आहे. त्यामध्ये आपण घालूया आता आलं लसूण मिरची याची पेस्ट. तीही आपण चांगली परतून घेऊया. 2 मिनिटं परतून घेऊया. आणि आता आपण जे चिकन मॅरिनेट केले आहे ते ह्या कढईमध्ये घालूया आणि तेही चांगलं मिक्स करून घेऊया. आणि मी आता ह्यावरती ताट ठेवणार आहे. त्यामध्ये पाणी घालणार आहे ताटामध्ये. हे आता आपण वाफेला ठेवणार आहोत. 2 मिनिटं वाफ आली की हे पाणी गरम होईल. हे ताटावरचं पाणी आपण चिकनमध्ये घालणार आहोत. त्यामध्ये चिकन लवकर शिजण्यास मदत होते आणि टेस्टीही होतं चिकन. तुम्ही वरून गरम पाणी घालू शकता. पण चवीनुसार मीठ घालणार आहोत. याआधी आपण मॅरिनेट करताना मीठ घातलं आहे. त्यामुळे चवीनुसारच मीठ घालायचं आहे. तर परत आपण शिजत ठेवणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपण चिकन रेडी होत आहे. आता आपण ह्यामध्ये वाटण घालणार आहोत. सुकं खोबरं, कांदा आणि गरम मसाले याचं मी वाटण करून घेतलं आहे. ते मी घालत आहे यामध्ये. आणि आता आपण हे परत शिजत ठेवणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपलं चिकन तयार होत आहे. पातळही नाही आणि घट्टही नाही. आपलं चिकन तयार होत आहे. अशा पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये आपण घालूया तेल आणि मी हे पिठाचे गोळे तयार करून घेतले आहेत. आता आपण वडे करायला चालू करूया. तर मी हे वडे अशा पद्धतीने थापते. त्यामुळे हे समानही थापले जातात सगळ्या साईडने आणि आपण कढईत एक एक वडा सोडला की मस्त फुलून येतो. आपलं तेल चांगलंच गरम झालं आहे. त्यामुळे आता आपले वडे चांगले हे बघा मस्त टम्म फुगून येत आहे. अशा पद्धतीने मी सर्व वडे करून घेते.
आणि वड्यांना जास्त तेलही लागत नाही. अशा पद्धतीने आपण वडे थापले की. ह्या पद्धतीने आपण सर्व वडे करून घेऊया. आपले आता असे सर्व वडे तयार झाले आहेत. हे पहा किती मस्त फुललं आहे. आपले वडे तयार झाले आहेत. तर आता आपण चिकन थाली तयार करूया. हे बघा मी चिकन, कोशिंबीर, वडे, राईस आणि बॉईल एग. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.